वांद्रे किल्ल्याप्रकरणी वर्षा गायकवाडांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. किल्ल्यावरील अवमानकारक घटनांवर तत्काळ कारवाईची मागणी. किल्ल्यावर उपाययोजना राबवण्याची सुद्धा पत्राद्वारे विनंती. अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दमानिया ट्रम्पला देखील भेटतील. दमानियांना शहांची भेट नाही मिळाली तर त्यांनी ट्रम्प यांची भेट घ्यावी. सूरज चव्हाण यांची खोचक टीका. न्यायदेवतेनं आमच्या विश्वासावर शिक्कामोर्तब केला. उज्ज्वला थिटेंची याचिका फेटाळल्यानंतर नगराध्यक्ष प्राजक्ता पाटलांची प्रतिक्रिया. विरोधकांनी अनगरकरांच्या एकीत फूट पाडण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्य झालं नाही. प्राजक्ता पाटलांची प्रतिक्रिया. बीडची बदनामी करणाऱ्या गोष्टी बाजूला केल्या पाहिजेत. बीड जिल्हा बाकी जिल्ह्यांपेक्षा आक्रमक. सगळीकडे भाजपचं सरकार. आम्ही ठरवलं तर काहीही करू शकतो. पंकजा मुंडेंचं वक्तव्य. कुणाचा पिया आहे म्हणून कमी किंवा जास्त शिक्षा दिली जात नाही. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणावर नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीस 30 नोव्हेंबरला सांगोल्यामध्ये सभा घेणार. सांगोल्यामध्ये भाजप विरुद्ध शहाजीबापू पाटील आक्रमक. सांगोल्यामध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी फडणवीसांची सभा. एकनाथ शिंदे धनुष्यबाण घेऊन पळून गेले. शिंदे संविधानिकरित्या चोर आहेत. धनुष्यबाण पळून नेलं. त्यांना संरक्षण देणं हा न्यायालयाचा अधिकार नाही. तारीख पे तारीख ऐवजी तारीख पे जस्टिस असायला हवं. वकील असीम सरोदेंचं वक्तव्य. लोणावळ्यामध्ये प्रवीण दरेकर प्रचाराच्या मैदानात. रहिवाशांच्या प्रश्नांसंदर्भात दरेकरांचा बावनकुळेंना फोन. कालेकर मळा इथल्या रहिवाशांचा प्रश्न मार्गी लावण्याची दरेकरांची मागणी. राज्यभरात सध्या अनेक युत्या आघाड्या होत आहेत. राष्ट्रवादी सेनेची युती भविष्यातील नांदी असू शकते. पवारांच्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. आम्ही केलेल्या उठावानंतर सरकार झालं आणि चाललं सुद्धा. गुलाबराव पाटील. दादा भुसेंनी पाठिंबा दिला. अमळनेरमधील भाषणात एकनाथ शिंदेंच्या उठावाची श्रीकांत शिंदेंकडून आठवण. जबाबदार व्यक्तीनं अशी बेजबाबदार वक्तव्य करू नयेत. मंत्री संजय शिरसाटांच्या टीकेला भाजप खासदार अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर. सर्व एजन्सी घेऊन तुम्ही भाकरी खाता की नोटा अशी खोचक टीका शिरसाटांनी केली होती. लोणीकर दानवे एकत्र आल्यानं आमच्या झोपा उडाल्या नाहीत. एकाच पक्षामध्ये होते त्यांच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. अर्जुन खोतकरांचा लोणीकर आणि दानवेंवर निशाणा.